टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून सभागृहामध्ये गदारोळ झालाय। विरोधकांनी सरकारला धारेवर धरत संतप्त सवाल उपस्थित केला। विरोधकांनी जाब विचारल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसेंनी उत्तर दिलं। या प्रकरणी एसआयटी स्थापन केल्याचं मंत्री दादा भुसेंनी सांगितलंय। तर या प्रकरणाचा सीबीआय मार्फत तपास करण्याची मागणी अनिल परब यांनी केली आहे। तर पुढील परीक्षा पारदर्शक होतील असं मंत्री दादा भुसेंनी आश्वासन दिलेलं आहे। मात्र ही टीईटीची पेपरफुटीची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी आता विरोधकांनी लावून धरलेली आहे। आणि नीट परीक्षेच्या पेपरफुटीचा गोंधळ देशभरात घडला असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आता टीईटीची पेपरफुटी झाल्यामुळे विरोधक आक्रमक झाले। टीईटीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची गंभीर दखल घेतलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भामध्ये एसआयटी पण या संपूर्ण तपासासाठी गठीत करण्यात आलेली आहे आणि आजच या संदर्भात निवेदन सभागृहामध्ये केलं जाईल। बोलतायत ते तर जसं आता आपण बघितलं, टीईटी पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आणि त्याचबरोबर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील विरोधकांनी लावून धरलेली आहे। तर पुढील परीक्षा पारदर्शक होईल असं मंत्री दादा भुसे यांनी आश्वासन दिलेलं आहे। मात्र या परीक्षेचं नेमकं काय आणि या परीक्षेमध्ये जे पेपर फुटले त्याची नैतिक जबाबदारी कोण घेणार असा सवाल सध्या विरोधक करतायत आणि शिक्षण मंत्र्यांनी ही जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांची आहे। तर विरोधी पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या प्रकरणात काय प्रतिक्रिया दिली आहे? अध्यक्ष महोदय, मी मेरिटवर बोलत नाहीये। आज अधिवेशन सुरू आहे, याचा प्रत्यक्षपणे संबंध हा महाराष्ट्र सरकारशी आहे आणि महाराष्ट्र सरकारची असल्यामुळं, अधिवेशन सुरू असल्यामुळं उभा महाराष्ट्र वाट बघतोय की आपण या संदर्भामध्ये नक्की काय निर्णय घेताय किंवा सरकार म्हणून सरकारची भूमिका सरकार काय बजावतंय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझा स्थगन प्रस्तावाचा मुद्दा हा आहे की आजचं सभागृहासमोरचं सगळं कामकाज आपण बाजूला ठेवा। हा स्थगन प्रस्ताव पूर्णपणे निकषामध्ये बसत असल्यामुळं आपण तात्काळ या स्थगन प्रस्तावावर सभागृहामध्ये चर्चा सुरू करावी अशी आमची मागणी आहे। अध्यक्ष, मी काही माहिती घेतली अध्यक्ष महोदय, यामध्ये पारदर्शकपणे जर चौकशी झाली अध्यक्ष महोदय, तर मला वाटतं की हा कोण सावरीकर आहे, कोण आहे हा, क्रिस्टलचं नाव का पुढे येतंय? यामध्ये 2018 मध्ये सुद्धा याच टीईटी घोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकर होता अध्यक्ष महोदय। त्याला नंतर तो सत्ताधारी पक्षामध्ये सन्मानाने प्रवेश घेतला, यांनीच दिला, यांनीच घेतला। म्हणजे इकडे आरोप, इकडे घोटाळे करायचे, आयुष्य उद्ध्वस्त करायचं तरुणांचं, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं, आणि परत सन्मानाने दुसऱ्यामध्ये याला प्रवेश द्यायचा। थोडी तरी चौकशी करून दिली गेली पाहिजे। माझा विषय तो नाही अध्यक्ष राजकारणात, पण आपल्याला विनंती आहे की यामध्ये सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। हे सर्व घोटाळे काही सरकारच्या पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे। म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।